सकाळ सकाळी रामपाऱ्यात मॉर्निंग वॉकला निघाले होतो आपण. एवढ्या भाऊन लिफ्ट दिली, चांगलं काम केलं. त्याच्यापेक्षा बघा आपण शेतात येऊन अजून चांगलं काम केलं. काय केलं तुम्हाला दाखवतो. हे बघा असले काय वाकाणं करून टाकले, त्याच्यात लावलं आपण लसण आणि लसण मारून झाले आर्टिफिशियल तरीक्यानं पाऊस पाडून टाकला बघा पूर्ण लसणावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हळदीवर फवारून टाकली बघा. देशी कशामुळे फवारली माहितीये का? अशी शोकाशोकानं फवारणी गवारणी झाली. आता तुम्हाला सांगतो बघा बाजार कसा करायचा ते. सर्वप्रथम बघा खाली थैला घेऊन इकडे तिकडे फिरत राहायचं बाजार. सगळे लोक तुम्हाला भाव देतील, म्हणजे तुम्हाला बादशाह जशी फिलिंग येईल. फिरून झाल्यावर एक आलू वाल्यापाशी यायचं. आलू आल्यावर 30 रुपये किलो आलू असतात. 10 म्हणायचं 25 रुपये किलो आलू दे, पण ते काही देत नाही बघा, कारण सगळीकडे एकच रेट असते. त्यामुळे नाईला घेऊन टाकायचे. मग बघा दुसऱ्या माणसाकडे यायचं ज्याच्याकडे बघा जास्त भाज्या असल्या पाहिजे. मग इथं भाव वगैरे करून सगळ्या भाज्या घेऊन टाकायच्या बघा एका. इथनं भाज्या वगैरे घेऊन झाल्यावर दुसरीकडे यायचं बघा टमाटे वगैरे भेंड वगैरे घ्यायला. आणि हे सगळं काही घेऊन झाल्यावर स्वतःला कॉंग्रॅच्युलेशन द्यायचं बघा. आणि तुम्ही भरपूर प्रमाणात घपलेबाजी केलेली असते. आणि पावसाचा बघा दुपारचा तर सुरू झाले वाटते, आणि दुपारीच पाऊस पडायला, आणि ते पण उन्हामध्ये पाऊस पडायला. आपल्या कुरुंद्याच्या मित्राची घेऊन भेट आलो बघा थेट आपल्या मांदईच्या हेअर सलून मध्ये. मांदई परिवार आपलं सहर्ष स्वागत करत आहे वस्त्रा मार्केट. आणि हे मित्र बघा दिवसभर खुश राहणार आहे, कारण त्याने एका जीत्याच्या रजिस्टरला बघितलेले. तर आपलं पार्सल येऊन घंटा झाला, पण माणूस काय मला आवाज देऊन झाले. तर बघा आपण ऑर्डर मध्ये 1 लाख रुपये देऊन 2 लाख रुपये ऑर्डर केले होते. भेटूया बघा पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. लव्ह यू, थँक्यू.